लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 18. मागच्या भागाप्रमाणे शेवटी प्रियंकाला तिचा दादा मिळाला होता. घरातल्या बाकीच्यांनी अजून आरवला पूर्णपणे जिंकलं नव्हतं, पण प्रियंकाने सान्वीमुळे आपल्या भावाला पुन्हा जवळ केलं होतं. इकडे सान्वीही आरवच्या वाढदिवशी वेळ काढून भवानी मातेच्या मंदिरात जाऊन आली होती. शेवटच्या वेळी ती मंदिरात आली होती तेव्हा तिची आणि आरवची तिथेच भेट झाली होती. त्यानंतर 10वीचे एक्स्ट्रा लेक्चर आणि अभ्यासामुळे तिला मंदिरात येता आलं नव्हतं, पण आरवच्या वाढदिवशी मात्र तिने कसाही वेळ काढला होता. आज देवीसमोर उभी राहून तिने मनापासून डोकं टेकवलं. मंदिरात आरवसोबत झालेली पहिली भेट तिच्या डोळ्यांसमोर आली आणि तिच्या ओठांवर आपसुकच हसू उमटलं. तिने देवीसमोर मनातच गरानं घातलं, तुझे किती ग आभार मानू आई. मला माझ्यावर एवढं प्रेम करणारा आरव दिलास तू. आता फक्त त्याला सुखात ठेव. आज त्यांचा वाढदिवस आहे. जशी माझ्या पाठीशी मी काही न बोलता उभी राहतेस, मी काही मागितलं नाही तरी सगळं देतेस ना, तसंच माझ्या आरवच्या पाठीशीही उभी राहा. त्यांना खूप खुश यश दे. खूप सहन केलंय ग त्यांनी. आता त्यांना दुःख होईल असं काहीच करू नकोस. त्यांच्या वाट्याचं सगळं दुःख मला दे आणि माझ्या वाट्याचं सगळं सुख त्यांना दे. त्यांना उदंड आयुष्य दे आई. उलट माझं आयुष्यही त्यांना लाभू दे. खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. अशीच पाठीशी राहा आमच्यासोबत. एवढं बोलून सान्वीने डोळे पुसले आणि समाधानाने घरी परतली. इकडे आरवही सान्वीवर खूप खुश होता. तिच्यामुळे त्याला त्याची बहीण पुन्हा मिळाली होती. एका घरात राहूनही एकमेकांसाठी परके झालेले ते नातं सान्वीने नकळत पुन्हा जोडायला सुरुवात केली होती. सान्वीची एकापेक्षा एक नवी रूपं आरवसमोर येत होती आणि प्रत्येक वेळी तो तिच्या नव्याने प्रेमात पडत होता. आता त्याच्याकडे तिचे फोटो, व्हिडिओ आणि त्याचं कॉल रेकॉर्डिंग तेच होतं. तिच्या आठवणींसोबत जगायला त्याच्याकडे सगळंच होतं. बिचारा रोज तिचं कॉल रेकॉर्डिंग ऐकायचा, तिचं हसणं आणि लाजणं पुन्हा पुन्हा बघायचा आणि मग तिला अजूनच मिस करायचा. असेच दिवस जात होते. दोघांचं प्रेम दुराव्यात असूनही दिवसेंदिवस अधिकच बहरत होतं. दोघे कितीही व्यस्त असले तरी एकही क्षण असा जात नव्हता की त्यांना एकमेकांची आठवण येत नव्हती. आणि रात्री झोपताना मात्र एकमेकांच्या आठवणीत दोघांचेही डोळे ओले व्हायचे. काय ते प्रेम, न भेटता, न बोलता, न व्यक्त होता, फक्त एकमेकांच्या विश्वासावर एवढं बहरलेलं, पवित्र. खरंच हेच नाव सार्थ होतं त्यांच्या प्रेमाला. दुराव्याने जे लांब होतं ते प्रेम, पण दुराव्याने जे वाढतं ते खरं प्रेम. कारण त्याचा आधारच विश्वास असतो. कुणीतरी खरंच म्हटलंय, जो प्रेम करतो तो आपल्या जोडीदाराला आय लव्ह यू म्हणतो, पण जो खरं प्रेम करतो ना, तो मनापासून आय ट्रस्ट यू म्हणतो. कदाचित तेही बोलण्याची गरज नसते, कारण जिथे विश्वास असतो तिथे तो वेगळा व्यक्त करावा लागत नाही. असंच होतं आरव आणि सान्वीचं पवित्र प्रेम. दोघेही एकमेकांच्या आठवणीत तडफडत होते, कारण आठवण ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या हातात नसते. ती आली की पहाडासारखं माणूसही वितळतो. मग आरव आणि सान्वी त्याला अपवाद कसे असतील. आरवचा वाढदिवस होऊन जवळजवळ 1 महिना उलटला होता. श्रावणातील एका प्रसन्न सकाळी समीरच्या घरी एक कुरिअर आलं. कुरिअरवर त्याचंच नाव असल्यामुळे घरातल्या कुणीही ते उघडलं नव्हतं. समीर आपलं आवरून ऑफिसला निघायच्या तयारीत होता. सकाळपासूनच त्याचा मूड थोडा ऑफ होता. तेवढ्यात त्याच्या बाबांनी त्याला कुरिअर दाखवलं. समीर म्हणाला, काय बाबा, तुम्हीच उघडून बघा, मला लेट होते. बाबा म्हणाले, अरे तुझ्या नावाने आलंय. समीर जरा चिडतच म्हणाला, बाबा काय एवढं फॉर्मल होता? माझी कोणती गोष्ट तुमच्यापासून लपून आहे का? बाबा हसत म्हणाले, हो पण पर्सनल असू शकतं ना, कदाचित सुनबाईने काहीतरी पाठवलं असेल तुला. समीर मिश्किलपणे म्हणाला, तिचं तरी काही तुमच्यापासून लपून आहे का? माझ्यापेक्षा तीच तुमची लाडकी आहे. बरं द्या लवकर, मीच उघडतो. तुम्ही उगाच ॲग्रुमेंट करत बसाल. असं म्हणत त्याने त्यांच्या हातातून पार्सल घेतलं आणि उघडलं. पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं भाव पूर्णपणे बदललं. तो काही क्षण त्या वस्तूकडे नुसता बघतच राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि डोळ्यात अचानक पाणी आलं. त्याचे आई बाबा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. बाबा म्हणाले, काय रे, आमच्या सुनेने एवढं मोठं सरप्राईज दिलं का तुला? समीरने डोळे पुसले. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग अचानक त्याने ऑफिसला फोन केला. मी आज जवळजवळ 2 तास लेट येईन. त्यानंतर त्याने आरवलाही मेसेज केला. आधीच समीरची वाट बघून वैतागला आरव त्याचा मेसेज पाहून त्याला 2-4 सभ्य शिव्या हासडत ऑफिसला निघून गेला. इकडे समीरच्या घरी मात्र सगळ्यांची उत्सुकता वाढली होती. आईने काळजीने विचारलं,
अरे काय झालं बाळा, तू रडतोयस का? आणि सायलीने काहीच सांगितलं नाही मला. गिफ्ट पाठवणार असती तर बोलली तरी असती ना. समीर लगेच म्हणाला, हो, तुम्हालाच सांगणार तुमची सून माझ्या आधी. आई बापांची चमची. बाबा लगेच म्हणाले, सून काय बोलतोयस रे पोरीला माझ्या? एवढं तुला गिफ्ट पाठवलं तरी तिलाच बोलतोयस? समीर हसत म्हणाला, हो, जरा ऐका तर. हे गिफ्ट सायलीचं नाहीये. तसंही तिने मला गिफ्ट द्यायच्या आधीच तुम्हाला सांगितलं असतं. उगाच नाही मी चमची बोलत तिला. आई पुन्हा म्हणाली, तेच तर म्हणते मी. सायली बोलली कशी नाही. बाबा मात्र अजूनच गोंधळले. अरे मग कुणाचं कुरिअर आहे? आणि कुरिअर उघडल्यानंतर नंतर तू रडतोयस तरी का? समीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने त्या पार्सलकडे पाहिलं. डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, आई बाबा, तुमच्या मुलीचंच कुरिअर आहे. दोघेही स्तब्ध झाले. आईने आश्चर्याने विचारलं, आपल्या मुलीचं? समीरने मान हलवली. हो, पण तो वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय पाठवलं तिने? समीरने त्या पार्सलकडे पाहिलं आणि मनातल्या मनात फक्त एकच विचार केला. इतक्या वर्षांनी माझ्या बहिणीकडून आलेली ही पहिली गोष्ट. आरवला हे कळलं तर त्याची काय प्रतिक्रिया असेल? सायलीचं नाही, सान्वीचंच आहे. समीरचे शब्द ऐकताच आई बाबा दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघतात. पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. समीरने त्यांना आधीच सान्वीबद्दल सांगितलेलं असतं. पुढे कोणी काही बोलायच्या आधीच समीर त्यांच्या हातात सान्वीने पाठवलेली राखी ठेवतो आणि क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही घट्ट मिठी मारून रडायला लागतो. तिघांच्याही भावना अनावर झालेल्या असतात. काही क्षण नव्हे तर 3-4 मिनिट तिघेही एकमेकांना मिठी मारून तसेच रडत राहतात. कारण समीरची बहीण उज्ज्वला गेल्यापासून त्याला कोणीच राखी बांधलेली नसते. चुलत बहीण होत्या, पण शेवटी त्या फक्त नावापुरत्याच चुलत बहिणी होत्या. नातं होतं, पण त्यात तो जिव्हाळा नव्हता. बिचारा समीर रक्षाबंधनच्या दिवशी खूप रडायचा. बाकीच्या दिवशी आईबाबांना त्रास होईल म्हणून तो उज्ज्वलाची आठवण त्यांच्यासमोर काढत नसे. पण रक्षाबंधनच्या दिवशी मात्र त्याच्या भावना अनावर व्हायच्या. आजूबाजूच्या सगळ्यांच्या हातात राखी पाहून त्याचा जीव अक्षरशः तीड तुटायचा. सख्खी बहीण तर नाही, पण निदान दुसऱ्या कोणीतरी त्याला राखी बांधावी अशी त्याच्या आईबाबांचीही मनापासून इच्छा होती. पण त्याच्या नशिबी तेही नव्हतं. आणि राखीचं महत्त्व ज्यांना बहीण आहे त्यांना कदाचित कधीच पूर्णपणे कळणार नाही. पण ज्यांना बहीण नाही, ज्यांच्या हात रक्षाबंधनच्या दिवशी रिकामा असतो, त्यांनाच माहीत असतं की राखीचा तो छोटासा धागा मनाला किती मोठा आधार देतो. आरवलाही समीरच्या मनाची ही गोष्ट माहीत होती. समीरचा हात रिकामा असतो म्हणून आरव संध्याकाळी प्रियंकाकडून राखी बांधून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्याआधी ती राखी काढून ठेवायचा. समीरला वाईट वाटू नये म्हणून तो स्वतःचा हातही रिकामा ठेवायचा. घरातल्या सगळ्यांनाच हे माहीत होतं. तेवढ्यात बाबा समीरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, समीर बाळा, तिला कॉल कर रे. आम्हाला आमच्या मुलीसोबत बोलायचंय. किती रे प्रेमळ आहे ती. तिला न बघताही तिच्यासोबत एवढं मोठं नातं तयार झालंय. आणि मुख्य म्हणजे आजचा दिवस तिने तुझ्यासाठी किती सुंदर बनवलाय. समीर हलकंसं हसत म्हणतो, ती सगळ्यांचं सगळं चांगलं करते. आहेच तशी ती. तेवढ्यात त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या मिठाईच्या बॉक्सकडे जातं. तिथे 3 बॉक्स ठेवलेले असतात आणि प्रत्येकावर नाव लिहिलेलं असतं. पहिल्या बॉक्सवर लिहिलेलं असतं, फॉर समीर दादू आणि माझी आई. दुसऱ्यावर फॉर माझे लाडके बाबा आणि तिसऱ्यावर फॉर मिस्टर मुच्छड. त्या बॉक्ससोबत एक पत्रही असतं. आजच्या व्हिडिओ कॉलच्या जमान्यात पत्र, खरं तर आता पत्र लिहिण्याची सवयच कुठे राहिली आहे. पण पत्रात जे प्रेम असायचं, जी ओढ असायची, समोरच्याची वाट पाहण्याची जी हुरहुर असायची, ती कदाचित आजच्या व्हिडिओ कॉलमध्येही नाही. आणि खरं सांगायचं तर त्या भावनेची किंमत आपल्यालाही कदाचित पूर्णपणे कळणार नाही. समीर आरवच्या बॉक्स आणि त्याची चिठ्ठी अलगद बाजूला करतो. कारण अजून त्याच्या आईबाबांना आरव आणि सान्वीबद्दल काहीच माहीत नसतं. तो सान्वीची चिठ्ठी हातात घेतो आणि आईबाबांकडे बघत मिश्किलपणे म्हणतो, बघा, तुमची लेक कोणत्या जमान्यात आहे ती. आई लगेच म्हणते, तू नाटक नंतर कर, आधी वाचते. तसंही आम्हाला सान्वीसोबत बोलायचं आहे. आता नाही राहत आम्हाला. समीर हसत म्हणतो, ठीक आहे, आणि पत्र वाचायला सुरुवात करतो. दादू, आईबाबांना माझ्याकडून एक मस्त मिठी मार. ते नमस्कार वगैरे जुनं झालं आता. आई लगेच हसत म्हणते, बघ समीर, तूच जुन्या जमान्यात आहेस. माझी पोर किती मॉडर्न आहे ती. समीरही हसतो, हो, आता एक पुढे. आई बाबा पुन्हा शांत होतात. समीर पुढे वाचतो, दादू, माझी राखी बघून तू मला फोन करणार असशील तर तो विचार बाजूलाच ठेव. कारण मी आईबाबांसोबत फोनवर बोलणार नाही. हे 1 तास तिघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागतात. समीर क्षणभर थांबतो आणि पुढचं वाचतो.
म्हणजे फोनवर बोलणार नाही असं नाही, तू त्यांना इकडे घेऊन ये. मला त्यांना प्रत्यक्षात बघून त्यांना मिठी मारायची आहे आणि त्यांच्या मुलीसोबतची पहिली भेट अविस्मरणीय बनवायची आहे. त्यांच्या डोळ्यात त्यांची मुलगी भेटल्याचा आनंद मला स्वतः बघायचा आहे. मला माहीत नाही मी उज्ज्वलाताईची जागा घेईन की नाही, पण मला बघून त्यांना तिची कमी जाणवणार नाही हे मात्र नक्की. एवढं वाचताच आईने पदर तोंडावर घेतला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबांच्या दोन्ही डोळ्यातही पाणी आलं. समीरचा आवाज भरून आला. हुंदका आवरत तो पुढचं पत्र वाचू लागला. आई बाबा रडणं थांबवा आधी तुमचं. आता तुम्हाला तुमची लेक मिळाली ना, मग रडायचं नाही. नाव स्माईल. हे वाचताच तिघेही नकळत असतात. समीर डोळे पुसत हळूच म्हणतो, वेडी, आणि पुढे वाचायला लागतो. आई बाबा बघा ना, माझा दादू नुसताच वेडा आहे. आज रक्षाबंधन एवढा छान दिवस आहे आणि हा नुसता सकाळपासून रडतोय. आता तुम्हीच तुमच्या भाषेत समजावा त्याला. आणि म्हणून मी अर्जंट स्पीड पोस्टने राखी पाठवली आहे. नाहीतर हा ऑफिसला गेला असता आणि दिवसभर रडत बसला असता. रडवा कुठला. हे ऐकताच तिघेही असतात. समीरही हसत डोकं हलवतो. सानवीची चिठ्ठी पुढे सुरू असते. बरं आई, तू आता त्याला राखी बांध आणि मी 2 राख्या पाठवल्यात. हे ऐकताच तिघेही पुन्हा प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघतात. समीर पुढे वाचतो, एक राखी माझ्याकडून आणि एक उज्ज्वला ताईकडून. दादू, ताईचा मान आधी आहे आणि ती कुठेच गेली नाही. ती आपल्यातच आहे. मग तिची राखी आधी आणि मग माझी. पण आई, दोन्ही राख्या आधी ताईच्या फोटोजवळ ठेव. ताईचे आशीर्वाद घेऊन नंतर बांध या बावळटला. हे ऐकून सगळेच असतात. पण पुढचं वाक्य ऐकताच समीरच्या चेहऱ्यावर पुन्हा भावुकता उमटते. कारण माझ्या दादूला अजिबात असं फील व्हायला नको की ताई आपल्यात नाही म्हणून. आई डोळे पुसत हळूच म्हणते, किती मोठ्या मनाची आहे ना ही. एवढी समज तर आम्हालाही नाही. समीर काहीच बोलत नाही. फक्त त्या पत्राकडे बघत राहतो. सानवी पुढे लिहिते, माझं कौतुक नंतर करा. आधी आई बाबा मस्त एक स्माईल करा. तुमची मुलगी तुम्ही रडालात तर तिला वाईट वाटेल हा. हे वाचताच पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. वातावरणातला दुःखाचा भार जणू सानवीच्या शब्दांनी हलका झालेला असतो. समीर पुढे वाचतो, आणि दादू, राखी जरी उज्ज्वला ताईची असली तरी दोन्ही गिफ्ट मला पाहिजेत. त्यात नो कॉम्प्रोमाइज. आधीच सांगते. आता मात्र सगळे मनापासून हसायला लागतात. समीर हसत म्हणतो, हो ग बाई हो, तुला तुझं गिफ्ट मिळेल आणि तुझ्या ताईचं पण गिफ्ट मिळेल. आई त्याच्याकडे बघत हसते. ही मुलगी आधीपासूनच सगळं ठरवून ठेवते. समीरही हसतो आणि पुन्हा पत्राकडे बघतो. सानवी पुढे लिहिते, आणि आई, तुला काजूकतली खूप आवडते ना, म्हणून तुझ्या लेकीने तुला काजूकतली पाठवली आहे. बघ. आई लगेच मिठाईचा बॉक्स हातात घेते आणि आश्चर्याने हसत म्हणते, हिला कोणी सांगितलं? समीरही क्षणभर विचारात पडतो. नाही, माझा तरी हा विषय तिच्यासोबत अजून झालेला नाही. आई काजूकतलीच्या बॉक्सकडे बघत असते. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटतं. पण यावेळी ते दुःखाचे नसतात. ते आपल्या लेकीच्या प्रेमाने भरलेले असतात. ती हळूच म्हणते, काही नाती सांगावी लागत नाही रे. मनाला मनाची ओळख पटते. समीर आईकडे बघून हसतो. आज सानवीने फक्त समीरच्या मनगटावर राखी पाठवली नव्हती. तिने त्या घराच्या प्रत्येक जखमेवर प्रेमाचा धागा बांधला होता. उज्ज्वलाची या जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं. पण सानवीने उज्ज्वलाला विसरून नव्हे, म्हणून तर तिच्या आठवणींना मनापासून स्वीकारून या घरात स्वतःचं एक सुंदर नातं निर्माण केलं होतं. सानवी पत्रात पुढे लिहिते, मला सगळं माहीत आहे. शॉक होऊ नका. आणि बाबा, आता तुम्ही जरा नीट ऐका. काजू कतली बघून खुश होऊ नका. तुम्हाला मी शुगर फ्री काजू कतली पाठवलेली आहे आणि तुम्ही तीच खायची आहे. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. बघा आता काय ते. हे वाचताच मात्र तिघेही अक्षरशः शॉक होतात. समीर लगेच हात वर करत म्हणतो, तुम्ही प्लीज माझ्याकडे बघू नका. मी नाही सांगितलं. आई आश्चर्याने म्हणते, अरे मग तिला एवढं सगळं कसं माहीत? बाबांना शुगर आहे, ते जास्त गोड खातात. तिला कसं माहीत? समीरही विचारात पडतो आणि म्हणतो, लाव तुम्ही शोध. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या लेकीच्या ऑर्डर फॉलो करा. आणि बाबा, जर आता गोड खाल्लं तर गाठ माझ्याशी नाही, सानवीशी आहे. ऐकलत ना? आणि तसंही तिच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. ती काही खाऊ नाहीये. तुम्ही इमोशनल व्हाल आणि ती लगेच गोड आणून देईल. समीरचं बोलणं ऐकून आई हसत म्हणते, बरं झालं कोणीतरी चांगलाच दम देणार आलंय. नाहीतर मी आणि माझा समीर अगदी दमून जातो तुम्हाला समजावू. पण तुम्ही काही ऐकत नाही. ती सायलीसुद्धा तशीच. तिनेच तुम्हाला जास्त डोक्यावर चढवून ठेवलंय, म्हणून तुम्ही जास्त गोड खाता. तिचं गपचूप आणून देते. समीर लगेच मिश्किलपणे म्हणतो, वा आई वा, मुलगी भेटली तशी सुनेला नाव ठेवायला लागलीस. त्यावर सगळेच हसायला लागतात. आई हसतच म्हणते, अरे नाही रे बाबा, तिच्यासारखी सून मला शोधूनही सापडणार नाही. किती जीव लावते आमच्यावर. तिच्या रूपातही आम्हाला मुलगीच भेटली आहे.
पण सान्वीच्या रूपात तर तुला बहीण आणि आम्हाला मुलगी सगळंच मिळालं आहे. कुटुंब परत पूर्ण झालं माझं. एवढं बोलून आई पुन्हा डोळ्याला पदर लावते. बाबाही डोळे पुसतात. समीर दोघांकडे पाहून हळूच हसतो आणि म्हणतो, आता मध्ये मध्ये बोलू नका. थोडंसं लेटर राहिलंय. तुमची लेक काय बोलते ते ऐका. दोघेही हसत शांत होतात. समीर पुन्हा पत्र वाचायला सुरुवात करतो. सान्वी पत्रात लिहिते, आता सगळ्यांनी रडायचा कार्यक्रम बंद करा आणि मस्त स्माईल करा. तसंच तिघेही हसतात. ती पुढे लिहिते, सणाच्या दिवशी भरल्या घरात रडायचं नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कोणी सांगितलं हे शोधायचा भानगडीत पडू नका. ते तुम्हाला एवढ्यात कळणार नाही. टॉप सिक्रेट आहे ते आमचं. आणि प्लीज लवकर मला भेटायला या. दादू, माझ्या आईबाबांना आणि वहिनींची काळजी घे. आणि बाबा, परत सांगते, तुम्हाला गोड खायचं नाही. आम्हाला तुम्ही हवे आहात ना. आता तुमच्या लेकीसाठी तरी तुम्हाला माझं ऐकावं लागेल. लवकर या. तुमची लेक तुमच्या दोघांची वाट बघते. शेवटी लिहिलेलं असतं, तुमची लाडकी लेक सान्वी. पत्रातील शेवटचे शब्द वाचताच समीरचा आवाज पुन्हा भरून येतो. आईबाबांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिघांनाही हुंदका अनावर होतो. समीर दोघांना आपल्या दोन्ही बाजूंनी जवळ घेतो आणि पुन्हा घट्ट मिठी मारतो. काही क्षणातच घरात पुन्हा शांत रडण्याचा आवाज भरून राहतो. जवळजवळ 3 ते 4 मिनिट तशीच निघून जातात. अखेर बाबा स्वतःला सावरतात आणि दोघांनाही हलकेच दूर करत म्हणतात, बस रे, बस करा सगळ्यांनी. बघितलं ना, माझ्या लेकीनं ऑर्डर दिली आहे रडायचं नाही म्हणून. ते स्वतःचे डोळे पुसतात आणि पुढे म्हणतात, आणि भावना, आता तुम्ही दोघींनीही मला गोड खाण्यावरून ओरडायचं नाही, कारण मी आता स्वतःचं बंद करणार आहे. माझ्या लेकीचा आदेश आहे तो. तिने एका वाक्यात मला माझ्या जगण्याचं कारण पटवून दिलंय. आता मला जगायचंय. बाबाच्या या शब्दांनी समीर आणि आई दोघांनीही खूप बरं वाटलं. कारण उज्ज्वला गेल्यापासून बाबा कायम एकच म्हणायचे, मी जगून काय करू. पण आज सान्वीने त्यांच्या जगण्याला एक नवीन आशा, एक नवीन कारण दिलं होतं. आईबाबांकडे बघत म्हणते, आज रक्षाबंधनच्या दिवशी दरवर्षी आपल्या घरात नुसतं रडवले वातावरण असतं. पण आज उज्ज्वला गेल्यापासून पहिल्यांदा आपण या दिवशी हसत आहोत. खरं तर मनापासून खुश आहोत. खरंच जादूगार आहे ही मुलगी. क्षणात सगळं जादू केल्यासारखं बदलून टाकलं तिने. तिने नुसता तुझा जीव नाही वाचवला समीर. तिने आपल्या पूर्ण कुटुंबाला जीवनदान दिलंय. कसे फेडायचे आपण तिचे उपकार. समीर हलकस असतो आणि म्हणतो, आहेस ती जादूगार. ती काहीही करू शकते. नाही आई, आज सान्वीसाठी माझ्याकडे शब्दच नाही. ती खरंच ग्रेट आहे. आणि आई, उपकार वगैरे सान्वी समोर बोलू नकोस हां, नाहीतर काही खरं नाही तुझं. आई हसत त्याच्या हातावर हलकीशी थाप मारते. बरं बाळा, सुट्टी टाक तू ऑफिसमध्ये. आपण जाऊया तिला भेटायला. आता नाही राहत आम्हाला. बाबा लगेच म्हणतात, नाहीतर एक काम कर, तिच्या बाबांना कॉल कर. त्यांना सगळ्यांना इकडे बोलावून घे. कसंही करून आता आम्हाला आमच्या लेकीला, मुलीला भेटायचंच आहे. बस. समीर शांतपणे म्हणतो, आहो नाही बाबा, त्यांना सगळ्यांना इकडे यायला जमणार नाही. घरी आजी आजोबाही आहेत. त्यांना सोडून सगळे कसे येतील. आणि तसंही बाबांची गाडीही द्यायची आहे. मग आपणच जाऊया ना. तो क्षणभर थांबतो आणि पुढे म्हणतो, तसंही कोकणात गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपणही बघू. आणि बाबा, सान्वीच्या बाबांना तुमच्याशी काहीतरी काम पण आहे असं ते मला बोलत होते. बाबांच्या चेहऱ्यावर लगेच उत्सुकता दिसते. माझ्याशी काही काम आहे ते विचारात समीर मान हलवतो. हो बाबा, पण ते तिथे गेल्यावरच कळेल. आता मात्र एक ठरलं, आपण आपल्या लेकीला भेटायला जाणार. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद पसरतो. अनेक वर्षांनी त्या घरात रक्षाबंधनच्या दिवशी अश्रू होते. पण त्याच अश्रूंमध्ये आज पहिल्यांदा आनंदही मिसळला होता. कारण सान्वीने त्यांच्या आयुष्यात फक्त एक नवं नातं आणलं नव्हतं, तिने त्या घराला पुन्हा एकदा पूर्ण कुटुंब असल्याची जाणीव करून दिली होती. बाबा म्हणाले, माझ्याकडे? समीर म्हणाला, हो, म्हणजे मी त्यांना विचारलं होतं. पण ते बोलले, मी डायरेक्ट तुम्हालाच सांगेन. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, जाऊया आपण. तू सुट्टीचं बघ. समीर म्हणाला, हो बाबा. नंतर समीरची आई दोन्ही राख्या उज्ज्वलाच्या फोटोसमोर ठेवते आणि नंतर औक्षण करून समीरला बांधते. पुन्हा सगळे भावुक होतात. कारण खूप वर्षांनी त्यांच्या घरात हा सण साजरा झाला होता. आणि मुख्य म्हणजे खूप वर्षांनी त्यांच्या घरात या दिवशी सगळे आनंदी होते. समीरच्या आईलाही आपल्या नवऱ्याकडे बघून वाईट वाटत होतं. त्यांच्या बहिणी किंवा भाऊही त्यांच्यासोबत बोलत नव्हते. समीरच्या आईबाबांनी विवाह केला म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना टाकलं होतं. समीरच्या बाबांनी मोठ्या मुश्किलनं सरकारी नोकरी मिळवली आणि खूप संघर्ष करून स्वतःला स्थिर केलं होतं. वाईट दिवसात त्यांना साथ द्यायला कोणीही आलं नव्हतं.
पण चांगले दिवस आले तेव्हा मात्र त्यांच्याशी संबंध जोडायला काही जण आले. तेव्हा बाबांनीही कोणालाच जवळ केलं नाही. त्यांची मुलगी गेली तरी त्यांना सावरण्यासाठी कोणी आलं नव्हतं. म्हणून समीर आणि त्याचे बाबा आपल्या कुटुंबाचा राग करायचे. पण कितीही झालं तरी भाऊ बहिणी असो, या दिवशी आठवण मात्र येणारच ना. म्हणून समीरच्या आईलाही आणि समीरलाही वाईट वाटत होतं. वातावरण बदलण्यासाठी आई मुद्दाम विषय बदलते. ती मिठाईच्या बॉक्सकडे बघत म्हणते, "अरे समीर, या बॉक्सवर मिस्टर मुच्छड म्हणून लिहिलंय. म्हणजे कोण रे?" समीर हसतच म्हणतो, "म्हणजे तुमच्या जावयासाठी आहे तो बॉक्स." तसं दोघेही हसत त्याच्याकडे बघतात. समीर म्हणतो, "मी म्हटलं ना, सान्वी जादूगार आहे. जसं तिने आपल्या घरातील दुःखी वातावरण एका सरशी आनंदात केलं ना, तसंच तिने एका चुटकीसरशी आरवसारख्या दगडालाही एका मिनिटात वितळवलं." तसं दोघेही शॉक होतात. "आई, काय? आरव?" समीर म्हणाला, "हो, पण प्लीज, आई बाबा त्यांचं अफेअर वगैरे नाही." असं बोलून समीर आरव आणि सान्वीची लव्ह स्टोरी त्यांना सांगतो. सान्वीने आरवच्या आयुष्यात कसं प्रेम आणलं, त्याचा कठोर स्वभाव कसा बदलला आणि तो आता कसा खुश राहतो, हे सगळे ऐकून आई बाबांनाही सान्वीचा अभिमान वाटायला लागतो. आरव खुश राहतोय हे बघून त्यांनाही बरं वाटतं. सान्वीचे बाबा हसत म्हणतात, "खरं तर ही संस्कारीच किमया आहे. तिला संस्कारच तसे मिळालेत असेल."